आज मी बनवणार आहे तुरीचं उसळ. त्याच्यासाठी मला लागणार आहे लसूण, कांदा, टमाटर. आता मी कुकर घेणार आहे. कुकरमध्ये तुरीचे दाणे टाकते. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करते आणि पाणी ॲड केलेलं आहे. आता मी कुकर लावते, गॅस लावते. गॅस लावलेला आहे. कुकरची शिट्टी झाली आहे. त्यानंतर लसूण काढून घेते. लसूण काढत आहे. झालेला आहे लसूण चांगला. पुन्हा तेल त्याच्यामध्ये कढईमध्ये ओतते. कढईमध्ये तेल झालं आहे, गरम होत आहे. जिरा आणि मोहरी टाकते. मोहरी शिजत आहे आणि त्यानंतर मी कांदा आणि लसूण दोन्ही याला छान परतून घेत आहे. कांदा छान परतत आहे, चांगला फ्राय झाला पाहिजे. त्यानंतर मी तिखट आणि मीठ आणि हळद हे सुद्धा त्यात टाकत आहे आणि त्याला पुन्हा परतून घेत आहे. छान परतल्या की टमाटर ओतते त्यामध्ये आणि त्यानंतर मी तुरीचे दाणे त्यामध्ये ॲड केले पुन्हा आणि छान असे शिजू देणार आहे उकळी येतपर्यंत. आता शिजलेले आहे बघा, तुम्ही किती सुंदर दिसत आहे. आणि बघा आता मी टेस्ट करत आहे. वाव, स्वीट.